नमस्कार मित्रांनो, तर खरीप हंगाम ई पीक पाहणी 2025 ही सुरू झालेली आहे. तर सर्वांनी आपली ई पीक पाहणी करून घ्यावी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी ऑनलाईन कशी करायची आहे हे जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरमधून ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. तर इथून तुम्हाला हे ई पीक पाहणी DCS हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. जर तुमच्याकडे आधीच ॲप्लिकेशन असेल तर ते तुम्हाला प्ले स्टोअरमधून एकदा अपडेट करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर माझं इथं लॉग इन झालेलं आहे, मी आधीच लॉग इन केलेलो आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदा ई पीक पाहणी करत असाल सध्या ह्या वर्षी, तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकावे लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या खाली सबमिट केल्यानंतर तुमच्या त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. परत एकदा मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर परत एकदा टाकून परत एक OTP येईल. तो तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे. तो खाते क्रमांक तुम्हाला 8 वर भेटेल. जर तुमच्याकडे खाते क्रमांक नसेल, तुम्हाला भेटत नसेल, तर तुम्हाला गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर खाली शोधा केल्यानंतर तुम्हाला त्या गट क्रमांकामधील सर्व नावे येतील. तुम्हाला तुमचं नाव तिथे तुमची जमीन ज्या गट क्रमांकामध्ये आहे तो गट क्रमांक टाकल्यानंतर शोधावर क्लिक केल्यानंतर तिथे तुमची सर्व नावे येतील. त्या गट क्रमांकामध्ये ज्यांची शेती आहे तिथे तुम्हाला नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढे खाली ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मार्कवर तुमचं ही नोंदणी होऊन जाईल. तुमचं नाव येईल, तुमचं नोंदणी होऊन जाईल. नंतर असं हे पृष्ठ येईल. नंतर तुम्हाला इथे कायम पड चालू पड नोंदवा हे ऑप्शन दिसत आहे. तर तुम्हाला इथे कायम पड चालू पड नोंदवता येते. बांधावरची झाडे पण इथून तुम्हाला नोंदवता येते. नंतर खाली पीक माहिती मिळवा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पीक माहिती पण मिळवता येते. पुन्हा गावाची खातेदारांची पीक पाहणी, तुम्हाला इथून कोण कुणाची पीक पाहणी झालेली आहे केलेली आहे ते तुम्ही इथून पाहू शकता. तर इथे आपल्याला पीक पाहणी नोंदवायची आहे. तर ते नोंदवण्यासाठी तुम्हाला इथे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पेरणीची माहिती भरा. तर तुम्हाला इथे खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही जो सुरुवातीला टाकला होता खाते क्रमांक तो इथे तुम्हाला ॲटोमॅटिक येईल. तो इथे तुम्हाला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे तुम्हाला गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. तर गट क्रमांक सिलेक्ट केला, ज्या जमिनीची तुम्हाला ई पीक पाहणी गट क्रमांकाची ई पीक पाहणी करायची आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला शेतात जायचं आहे पहिल्यांदा, नंतरच तुम्हाला हे प्रोसेस करायचं आहे. कारण शेतात जाऊन तुम्हाला 2 फोटोज अपलोड करावे लागणार आहेत. त्या गट क्रमांकामध्ये तुम्हाला ऑनलाईन GPS माध्यमातून तुम्हाला तिथे जाऊन त्या गट क्रमांकामध्ये जाऊन तिथे फोटोज अपलोड करावे लागतील. तर तुम्हाला इथे गट क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र हे ॲटोमॅटिक फिल होईल. नंतर तुम्हाला इथे हंगाम निवडायचा आहे. तर खरीप हंगाम निवडल्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टरमध्ये हे ॲटोमॅटिक फिल होईल. नंतर खाली पिकाचा वर्ग निवडायचा आहे. तर कोणतं पीक आहे? निर्भेळ पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक. तर एक पीक म्हणजे तुम्ही क्रॉप इन्शुरन्स करताना इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. क्रॉप इन्शुरन्स करताना तुम्ही त्या गट क्रमांकामध्ये कोणतं पीक निवडलं होतं? एकच पीक निवडलं होतं का मिश्र पीक? सोयाबीनसोबत तुम्ही तूर घेतली होती, मिश्र पीक त्या गट क्रमांकामध्ये सिलेक्ट केली होती, भरलं होतं असा फॉर्म. तर तुम्हाला तो इथे लक्षात घ्यायचा आणि तोच भरायचा आहे. तर मी एक पीक निवडलं होतं. जर तुम्ही बहुपीक केला असाल, मिश्र पीक केला असाल तर तुम्हाला मिश्र पीक करायचं आहे. तर मी एक पीक केलं होतं, तर मी एक पीक निवडणार. नंतर निर्भेळ पिकाचा प्रकार, तर इथे तुम्हाला फळबागासाठी केलं होतं का पिकासाठी? तर तुम्ही पिकासाठी केलं होतं, पीक म्हणून निवडणार. तर इथे तुम्हाला पिकाचे नाव, तर इथं पिकाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे. सोयाबीन, मी सोयाबीन लावलं होतं. तर इथं तुम्हाला क्षेत्र 12 हेक्टरमध्ये, म्हणजे तुम्ही किती पेरणी केली आहे त्या गट क्रमांकामध्ये, किती हेक्टरमध्ये. तर इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर इथं पूर्णच केली असेल, क्रॉप इन्शुरन्स पण करताना पूर्णच टाकलं असेल तर तुम्हाला पूर्ण क्षेत्र भरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला तुमची इथे ॲटोमॅटिक सर्व क्षेत्र आलेलं दिसेल. तर तुम्हाला इथे खाली जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे. तर तुमच्या शेतात काय आहे, तुम्ही कुठून पिकाला पाणी देता,
जर खाजगी कालवा असेल तर खाजगीवर क्लिक करा, सरकारी कालवा असेल तर सरकारी, कूपनलिका, बोरवेल असेल, विंधन विहीर असेल तर त्यावर, जर विहीर असेल तर विहिरीवर क्लिक करा, तलाव असेल तर तलावावर, बंधाराचं पाणी असाल तर बंधारावर, जर नदी असेल, नाला असेल, शेततळे असेल तर तुम्हाला जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर मी विहीर सिलेक्ट करणार आहे. नंतर तुम्हाला इथे सिंचन पद्धत निवडायची. तर सिंचन पद्धत कोणती, तर ठिबक सिंचन असेल तर ठिबक, तुषार असेल तर तुषार, प्रवाही सिंचन असेल म्हणजे पाईपने उगा रानात पाणी सोडत असाल तर प्रवाही सिंचन, तर तुम्हाला इथे निवडून घ्यायचं. जर अन्य प्रकारचं सिंचन असेल तर यावर क्लिक करायचे. तर तुषार सिंचन आहे तर तुषार मी क्लिक करणार. तर खाली तुम्हाला लागवडीचा दिनांक म्हणजे पेरणी केलेली तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायची. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही क्रॉप इन्शुरन्स करताना जी तारीख तुम्ही पेरणीसाठी टाकली होती तीच तुम्हाला इथे बरोबर अचूक माहिती भरायची, इथे टाकून घ्यायची, तीच तारीख इथे तुम्हाला टाकायची. तर मी 15 जूनला पेरणी केली होती तर मी 15 जून ही सिलेक्ट करणार. 15/6/2025 टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुढे जो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे जो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 28 सर्वे नंबर म्हणजे माझ्या जमिनीच्या सर्वे नंबरमधला इथं एरिया मला दाखवत आहे. तो निळा जो मार्क दाखवत आहे मी त्या जागी सध्या उभा आहे. आणि इथे तुम्ही खाली पाहू शकता निवडलेल्या सर्वे नंबर गट क्रमांकापासूनचे अंतर, तर इथे 0.00 मीटर दाखवत आहे म्हणजे बरोबर आहे, मी त्या सर्वे नंबरमध्ये आलेलो आहे. जर तुमचं इथे लाल कलरमध्ये दाखवत असेल 300 मीटर तुम्ही लांब आहात किंवा तुम्ही या सर्वे नंबरचे इथे पाहू शकता, तुम्ही इथे बाहेर असू शकता या पिवळ्या ह्याच्या, तर तुम्हाला या पिवळ्या भागामध्ये यायचं आहे म्हणजे तेवढ्या सर्वे नंबरमध्ये तुम्हाला यायचं. तुम्ही जिथे पीक पेरणी केली आहे त्या रानात तुम्हाला यायचं आहे त्या सर्वे नंबरमध्ये. इथे खाली 0.00 मीटर हिरव्या ह्याच्यामध्ये दाखवलं पाहिजे. 0.00 मीटर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. नंतर आल्यानंतर तुम्हाला खाली अद्ययावत करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मी त्या रानात जात आहे, इथे मला फोटोज काढायचे आहेत. तुम्ही पाहू शकता तो मार्क पुढे जात आहे. तर तुम्हाला इथे अद्ययावत करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता 0.00 मीटर दाखवत आहे म्हणजे मी बरोबर जागी आहे. तर तुम्हाला इथे पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचे. पुढे जा केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे हे आवश्यक आहे. तर इथे छायाचित्र 1 म्हणजे पहिला 2 फोटोज अपलोड करायचे. तर पहिल्या फोटोसाठी तुम्हाला छायाचित्र 1 या ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक सूचना येईल, गटापासूनचे अंतर 0.00 मीटर असणे आवश्यक आहे. तर यासाठी तुम्हाला तर आपण आहोत तर आपल्याला ठीक आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॅमेरा ओपन झालेला आहे. तर तुम्हाला तुमच्या पिकाचा हा फोटो काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक फोटो काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर तुम्हाला राईट बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहिला छायाचित्र अपलोड झालेलं आहे. तर तुम्हाला असंच दुसरं छायाचित्र अपलोड करून घ्यायचं आहे. तर दुसरं छायाचित्रही काढलेलं आहे. तर इथे राईट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. तर आपलं पहिलं आणि दुसरं छायाचित्रही अपलोड झालेलं आहे. तुम्ही इथे खाली पाहू शकता निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासून अंतर मी 0.00 म्हणजे मी बरोबर जागे आहे आणि बरोबर फोटो निघालेला आहे. दोन्ही पण जागे असं असलं पाहिजे 0.00. तर हे झाल्यानंतर तुम्हाला राईट बटनावर क्लिक करायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता माहितीची पुष्टी करा, बरोबर सर्व माहिती आहे, सर्व माहिती बरोबर आहे का ती एकदा पाहून घ्या. हंगाम वगैरे, निर्भेळ पीक, तारीख, पेरणीची तारीख, जलसिंचनाचं साधन, पिकाची पेरणीचं कोणती पेरणी केलेली आहे ती इथे एकदा चेक करून घ्या, तुमचा गट क्रमांक वगैरे. खाली फोटोज दाखवत आहेत 2. तर इथे खाली वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. तर या बटनावर क्लिक करायचे, राईट टिक करायचे आणि पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर इथे तुम्ही सूचना पाहू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. तर इथे ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे. जर तुम्हाला अजून दुसरा तुमचा सर्वे नंबर असेल, गट क्रमांक असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ते खाते क्रमांक तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तुमचा गट क्रमांक दुसरा जर असेल तर तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि हंगाम निवडून घ्यायचा आहे. तिथं तुम्ही कोणती पीक पेरलं होतं त्या रानात, क्रॉप इन्शुरन्स करताना कोणतं पीक निवडलं होतं त्या गट क्रमांकासाठी तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि जसं फॉर्म आहे तसा भरायचा आहे. आणि पुढे जा करून तुम्हाला फोटोज काढून घ्यायचे त्या रानात, तो त्या गट क्रमांकामध्ये जाऊन, आणि तशा पद्धतीने तुम्हाला
ही माहिती भरून घ्यायची आहे. तर नंतर तुम्ही इथे पाहू शकता पिकांची माहिती पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता आपण ही माहिती भरलेली आहे या गट क्रमांकामध्ये. तर जर तुमची काही माहिती चुकीची असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करू शकता किंवा जर तुम्हाला नष्ट करून घ्यायचं असेल तर नष्ट करून घेऊ शकता. नंतर डबल फॉर्म भरू शकता जर चुकलं असेल तर तुम्ही ते दुरुस्ती पण करून घेऊ शकता. तर तुम्ही ते माहिती एक पॉपअप माहिती लाल अक्षरामध्ये येत आहे तुम्ही पाहू शकता. तुम्ही भरलेली पिकाची माहिती 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता. तुम्ही भरलेली पिकाची माहिती 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता म्हणजे 48 तासाच्या आतच तुम्ही हे करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची पीक पाहणी शेतामध्ये जाऊन करू शकता. तर आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.